नमस्कार सर्वांना अँड वन्स अगेन वेलकम टू आवर चॅनल निशिसे लर्निंग. भाषासूत्रम 3 मध्ये आपण आता क्रियापदम बघितलेले आहेत. त्यानंतर आपण उपसर्ग हा पाहिलेले आहेत. तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण नामानी पाहिलेलं आहे आणि त्याचं लास्ट पार्ट आहे, द फोर्थ पार्ट ऑफ भाषासूत्रम 3 इज विशेषणम. विशेषणम, ओ आय एम सो सॉरी, एक सेकंड. हां, विशेषणम मीन्स ॲडजेक्टिव्ह. Adjective, so much important. Don't skip this. Don't skip Bhashasutram 3. It's very important. Okay, let's begin with विशेषणम. नवीन असं नाही आहे, पण याच्यामध्ये आपल्याला 3 गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवायच्याच आहेत. ॲडजेक्टिव्ह. ओके, फॉर एक्झाम्पल, ब्युटिफुल फ्लावर, ब्युटिफुल. ब्रेव चाइल्ड, ब्रेव. करेजियस मदर, courageous, right? good girl, good. तर जिथे आपण where we describe extra about that particular noun, that is our adjective. बरोबर आहे? दिस इज व्हेरी सिम्पल, राईट? की जिकडे आपण त्या पर्टिक्युलर नाऊनबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आपल्याला ज्या वर्डपासून मिळते, वेअर वी गेट एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन अबाउट दॅट नाऊन फ्रॉम दॅट पर्टिक्युलर वर्ड, दॅट वर्ड इज नथिंग बट आर ॲडजेक्टिव्ह, विशेषणम. बरोबर? फॉर एक्झाम्पल, ब्रेव चाइल्ड. सो हिअर चाइल्ड इज अ नाउन, बट हाऊ इज ही? He is brave. So brave child. Playful kitty. Kitty is there, but how the kitty is playful? So playful is here adjective. So we will see this in Sanskrit. एषः बालकः, एतस्य नाम अजयः, अजयः उत्तमः बालकः, अजयः स्वस्थः कार्यतत्परः च बालकः. आता बघा, दिस इज अ बॉय, त्याचं नाव अजय आहे. पण अजय कसा आहे? अजय बालक आहे. अजय इज अ बालक. अजय इज अ चाइल्ड और अ बॉय. बट हाऊ इज ही? ही इज उत्तमः, एक्सिलंट. अजयः उत्तमः बालकः. तो अजय कसा आहे? तर उत्तमः आहे. अजयः स्वस्थः कार्यतत्परः च बालकः. अजयबद्दल अजून काय इकडे आपल्याला इन्फॉर्मेशन मिळालेली आहे की तो स्वस्थ आहे, हेल्दी आहे, कार्यतत्पर आहे. कुठलंही कार्य करण्यासाठी तो तत्पर आहे. सो कार्यतत्परः च बालकः. सो इकडे बघा, उत्तमः, स्वस्थः, कार्यतत्परः हे त्या बालकाबद्दल किंवा अजयबद्दल आपल्याला एक्स्ट्रा क्वालिटी सांगतायत. अजयची काय सांगतायत? एक्स्ट्रा क्वालिटी सांगतायत. सो हे जे क्वालिटी ॲडजेक्टिव्ह आहे ना, ते आपलं विशेषण आहे. हां, दॅट इज गिविंग यू एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन अबाउट अजय और दॅट चाइल्ड. सो उत्तमः, स्वस्थः अँड कार्यतत्परः हियर आर विशेषणम. अत्र उत्तमः, चतुरः, स्वस्थः, कार्यतत्परः एते शब्दाः अजयः कीदृशः अस्ति इति कथयन्ति. अजय कसा आहे, त्याच्या क्वालिटीज आहेत या ते सांगतायत. अतः एते शब्दाः अजयस्य विशेषणानि. त्यामुळे हे शब्द काय आहेत? तर अजयसाठी विशेषण आहेत. ओके, आता बघा, यह शब्दः नामपदस्य विषये, नामपदस्य विषय, नाउन के बारे में अधिकम कथयति. अधिकम मतलब एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन जो नाउन के बारे में आपको बता रहा है, तद विशेषणम, दैट इज युअर एडजेक्टिव. यस्य विषये ज्ञापनम भवति, ज्ञापनम भवति. त्याच्याबद्दल म्हणजे ज्याच्याबद्दल तुम्हाला ते ज्ञान होतं आहे. सह विशेष्यः, नाउन के लिए हम लोग यूज़ करेंगे विशेष्यः एंड विशेषणम इज युअर एडजेक्टिव. सो उत्तमः बालकः, अजयः उत्तमः बालकः. इकडे बघा तुम्ही, उत्तमः विशेषणम आहे. कोणाच्या बारेमध्ये? यस्य विषये. कस्य विषये ज्ञापनम अत्र भवति? अजयस्य विषये. देअरफॉर हिअर अजयः इज युअर नाउन. बरोबर आहे? समजलेलं आहे? विशेष्य इज नाउन, विशेष्यः इज नाउन
Visheshanam is adjective. Don't get confused between these two words because they are starting from Vishe like that. So Visheshah is noun, Visheshanam is adjective. Okay. जहाँ पे आपको क्वालिटी नज़र आएगी, जहाँ पे उसका एक्स्ट्रा इन्फो नज़र आएगा, दैट इज़ योर एडजेक्टिव. और जिसके बारे में बताया जा रहा है, जिसकी क्वालिटी बताई जा रही है, दैट इज़ योर विशेष्य मीन्स नाउन. अंडरस्टूड? ओके. नाउ लेट्स सी मोर एग्जाम्पल्स. नूतनः ग्रंथः, नूतनः ग्रंथः, नूतना कविता, नूतनम काव्यम. आता जर तुम्ही इकडे बघितलं, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ऑल दिस 3 पॉईंट्स आर सो इम्पॉर्टंट. ओके. सो बघा, अत्र विशेष्यस्य यद लिंगम अस्ति तदेव विशेषणस्य लिंगम वर्तते. म्हणजे बघा इकडे फॉर एक्झाम्पल मी म्हटले ब्युटिफुल गर्ल, हँडसम बॉय, ब्युटिफुल सिटी. इकडे तो ब्युटिफुल वर्ड आहे ना, तो सेमच राहिलेला आहे. करेजियस गर्ल, करेजियस बॉय, करेजियस डॅड, करेजियस मॉम. तर करेजियस हा वर्ड आहे ना, तो सेमच राहिलेला आहे इंग्लिशमध्ये. पण दॅट इज नॉट द केस इन संस्कृत. इकडे तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की नाऊन, विशेष्य म्हणजे काय तर नाऊन. अत्र विशेष्यस्य यद लिंगम अस्ति, जे नाऊनचं लिंग आहे त्याचप्रमाणे तिकडे विशेषणाचं तुम्हाला लिंग लावायचं आहे, ॲडजेक्टिव्हचं लिंग लावायचं आहे, जेंडर लावायचं आहे. आता बघा इकडे ग्रंथः, ग्रंथः काय आहे पुल्लिंगममध्ये असती, बरोबर. आता मला त्या ग्रंथाबद्दल एक्स्ट्रा बोलायचं आहे की तो ग्रंथ जुना आहे का नवीन आहे का कसा आहे, फाटलेला आहे का कसा आहे. तर आता ग्रंथः हा जो वर्ड आहे तो अकारांतः पुल्लिंग शब्द आहे. त्यामुळे आता मी ग्रंथः म्हटलेलं आहे ना, तर तुम्हाला तिकडे पुल्लिंगच ॲडजेक्टिव्ह लावायचं आहे. नूतनः ग्रंथः, पुरातनः ग्रंथः. समजलेलं आहे? अंडरस्टूड? आता कविता, कविता स्त्रीलिंगी शब्द असती अकॉर्डिंग टू मला. सो नूतना कविता. समजलेला? आता बघा नूतन शब्द तोच आहे, नूतन शब्द तोच आहे, आपण तो चेंज केला आहे अकॉर्डिंग टू द नाऊन. नूतना कविता, कविता कशी आहे नवीन आहे. पुरातना कविता, नूतना कविता. आता बघा काव्यम, वनमप्रमाणे आहे, नपुंसकलिंगी असती काव्यम शब्द. देअरफॉर तुम्ही नूतन शब्दाला काय करणार वनमप्रमाणे करणार. नूतनम काव्यम, पुरातनम काव्यम. Understood? So the adjective will run or will follow the gender of the noun. The adjective is going to follow the gender of the noun. म्हणून इथे लिहिलेलं आहे स्वस्थः बालकः, स्वस्था बालिका. समजलं? ओके. स्वस्थम वृक्षम. ओके. आता बघा कीदृशः ग्रंथः, कीदृशः ग्रंथः, कीदृशी कविता, कविता कशी आहे, कीदृशी कविता, कीदृशं काव्यम, कीदृशं, कीदृशः, कीदृशी, कीदृशं. नूतनः ग्रंथः, नूतना कविता, नूतनं काव्यम. पुरातनः ग्रंथः, पुरातना कविता, पुरातनं काव्यम. द ॲडजेक्टिव्ह इज गोइंग टू फॉलो द जेंडर ऑफ द नाऊन. हां, ॲडजेक्टिव्ह हमेशा त्याच्या नाऊनला फॉलो करणार. नाऊन जर पुल्लिंगी आहे तर ॲडजेक्टिव्ह पण पुल्लिंगी अँड रिस्पेक्टिव्ह बाकीचे 2 जेंडर्स पण. ओके. अत्र विशेष्यस्य यद्लिंगम अस्ति तदेव विशेषणस्य लिंगम वर्तते. ओके. नाऊ मूव्ह टुवर्ड्स नेक्स्ट पॉईंट. आता बघा आता बघा अत्र विशेष्यस्य यद वचनम अस्ति तदेव विशेषणस्य वचनम दृश्यते. लिंगम म्हणजे जेंडर नाऊनप्रमाणे असणार, पण वचन हा एकवचनम आहे का बहुवचनम आहे का द्विवचनम आहे ते सुद्धा तो नाऊनचंच फॉलो करणार. जर नाऊन एकवचनममध्ये आहे ग्रंथः, तर त्याचं विशेषणाचं वचन पण एकवचनमध्येच असणार. बहु आहे तर बहुवचनमध्येच जाणार असं. हां, आता बघा ग्रंथौ काय आहे अकारांत पुल्लिंग द्विवचनम. हां, देवः देवौ देवाः. तर नूतनः नूतनौ नूतनाः. नूतनौ ग्रंथौ.
असं होणार ते. नूतनौ त्याचप्रमाणे चालणार. नूतनः नूतनौ नूतनाः. अंडरस्टूड. ॲडजेक्टिव्ह पण त्या नाऊनप्रमाणेच त्याचं वचन अनुसरणार. हां, ही विल फॉलो द वचन ऑफ द नाऊन. पुरातनौ ग्रंथौ. पुरातनाः ग्रंथाः. नूतनाः ग्रंथाः. अत्र बहुवचनम् अस्ति ग्रंथाः. नूतनाः ग्रंथाः. पुरातनाः ग्रंथाः. तसंच आता माला माले, तर नूतना नूतने. नूतने कविते. माला माले मालाः. कविताः, तर कशी कविता? नूतनाः कविताः. पुरातनाः कविताः. नूतने काव्ये. वनं वने वनानि. काव्यं काव्ये काव्यानि. कसं आहे ते काव्य? तर नूतने काव्ये नूतनानि काव्यानि. सो वचन आणि लिंग जे नाऊनचं आहे तेच ॲडजेक्टिव्हचं असणार. यू हॅव टू रिमेंबर. यू कांट राईट लाईक नूतनः काव्ये. इट इज रॉंग. नूतनः काव्ये इज रॉंग. किंवा नूतना ग्रंथः ऑल्सो रॉंग. ओके, सो इट इज नूतना कविता. किंवा जर तुम्ही असं लिहिलं की नूतनम काव्ये, रॉंग. यू हॅव टू रेकग्नाइज इट्स जेंडर फर्स्ट, आणि मग ते जे जेंडर आहे, ते जे लिंग आहे, ते कुठल्या वचनमध्ये आहे, मग ते तुम्ही आयडेंटिफाय करा आणि मग त्याप्रमाणे ॲडजेक्टिव्ह तुमचा चालवा. अंडरस्टूड? ओके. आता बघा, एतेषु उदाहरणेषु विशेष्यस्य या विभक्तिः सा एव विभक्तिः विशेषणस्य अपि वर्तते. आता बघा, फक्त लिंग आणि वचन नाही, तर विभक्ती पण ती त्या नाऊनचं फॉलो करणार, ॲडजेक्टिव्ह. आता जर तुमचं नाऊन द्वितीय विभक्तीमध्ये आहे तर ॲडजेक्टिव्हला पण द्वितीय विभक्ती. फॉर एक्झाम्पल, तुमचं जे नाऊन आहे ते तृतीय विभक्ती द्विवचनमध्ये आहे. तृतीय विभक्ती स्त्रीलिंगी द्विवचनमध्ये आहे, तर तुमचं ॲडजेक्टिव्ह पण स्त्रीलिंगी तृतीय विभक्ती द्विवचनमध्येच असणार. अंडरस्टूड? लाईक दॅट. नूतनस्य ग्रंथस्य. आता बघा, ग्रंथः, हां, अकारांत पुल्लिंग, त्याचं षष्ठी विभक्ती ग्रंथस्य. हां, म्हणून नूतनस्य ग्रंथस्य, नवीन ग्रंथाच्या. पुरातनस्य ग्रंथस्य, नूतनात ग्रंथात. पंचमी विभक्ती आली इकडे, पुरातनात ग्रंथात. नूतनेषु ग्रंथेषु. हां, म्हणजे त्या नवीन ग्रंथामध्ये. सप्तमी आली इथे, पुरातनेषु ग्रंथेषु. ग्रंथेषु सप्तमी विभक्ती, त्यामुळे नूतनची पण काय होणार? सप्तमी विभक्ती पुल्लिंग. आता बघा, मालायाम कवितायाम, नूतनायाम कवितायाम. हां, ते याम तुम्हाला दिसलं नाही म्हणून. नूतनायाम कवितायाम. आता बघा, कवितया मालया, नूतनया कवितया. तृतीया, नूतनायै कवितायै, मालायै. चतुर्थी विभक्ती आली इकडे. हां, नूतनायै कवितायै. तुम्ही जी पाहिजे ती विभक्तीमध्ये प्रॅक्टिस करू शकता, पण जे तुमच्या नाऊनची विभक्ती आहे, जे तुमच्या नाऊनचं जेंडर आणि वचन आहे, तेच विभक्ती, लिंग आणि वचन तुमच्या ॲडजेक्टिव्हला पण पाहिजे. दॅट्स द सिम्पल रूल. इट इज गोइंग टू फॉलो सेम टू सेम. नूतनेन काव्येन, नूतनाभ्यां काव्याभ्यां, नूतनयोः काव्योः. ह्याच्यासाठी तुमच्या तालिका पाठ पाहिजेत. मालया, मालायै, है ना, मालायाम, मालायाम, मालेषु, मालेसु, असं. त्यासाठी तुमच्या त्या ज्या शब्द तालिका आहेत ना, त्या सगळ्या तोंडपाठ पाहिजेत. ओके. आता बघा, हा श्लोक आहे, म्हणजे हे जे पिंकमध्ये आपल्याला दिलेलं आहे ना, ते सगळं एकत्रित करून हा एक श्लोक आहे. यद लिंगम यद वचनम याच विभक्तिर विशेष्यस्य. यद लिंगम यद वचनम याच विभक्तिर विशेष्यस्य. तद लिंगम तद वचनम सैव विभक्तिर विशेषणस्यपि. म्हणजे काय? ज्या लिंग वचन आणि विभक्तीमध्ये तुमचं विशेष्य आहे, म्हणजे नाऊन आहे, तेच लिंग वचन आणि विभक्ती तुमच्या विशेषणाचं पण असलं पाहिजे. हा त्यामुळे श्लोकच तुम्ही पाठ करून ठेवा. बरोबर आहे?
समजलेलं आहे. इफ यू हॅव एनी डाऊट रिलेटेड टू दिस पार्ट, डू लेट मी नो. ओके, लेट्स गो टू भाषा अभ्यासः. अधोनिर्दिष्टानि विशेषण विशेष्य शब्दयुग्मानि चिनुत. हे 8 पेयर्स आहेत. सुंदरी माला, माला. सुंदरतर पिनाकधर हर. तिकडे बघा ते सुंदर आहे, पण इकडे सुंदरी लिहिलं आहे कारण की स्त्रीलिंगी आहे. सुंदरी माला. श्वेतऊ. आता बघा तऊ म्हणजे काय, द्विवचनमध्ये आहे, त्यामुळे बकऊ येणार. श्वेतऊ बकह नाही, श्वेतऊ बकऊ. आहारह आहे, त्यामुळे आवश्यकः आहारः. हां, आवश्यकी पण येणार किंवा आवश्यकम पण येणार, डिपेंडिंग अपॉन द नाऊन. पूज्यौ आचार्यौ, पूज्यौ आचार्यौ. दीर्घम सूत्रम, दीर्घा नाही येणार, दीर्घा माला येईल कारण की काय त्याला म्हणतात, माला आपलं स्त्रीलिंगी आहे म्हणून तिकडे आपण दीर्घा करू शकतो. दीर्घः पण येऊ शकतं, दीर्घः रज्जुः, पण तेच ना, डिपेंड्स अपॉन द नाऊन. पण इकडे आता दीर्घम आहे. सूत्रम, दीर्घम सूत्रम. कृष्णे नेत्रे कोमलम कुसुमम, कोमलम कुसुमम. कृतज्ञाः छात्राः, कृतज्ञः छात्रः, कृतज्ञौ छात्रौ, कृतज्ञाः छात्राः. सो यद्लिंगम यद्वचनम याच विभक्तिर्विशेष्यस्य तद्लिंगम तद्वचनम विभक्तिर्विशेषणस्यापि. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, सो फाइंड आउट इन युअर एंटायर सिलेबस examples of विशेषण and विशेष्य, in what linga vachana and vibhakti they are. That is your homework. And also if you have any doubt related to this chapter, do let me know in the comment section. Thank you so much. Share this video with your friends. Jayatu Sanskritam, Jayatu Bharatam.